आम्ही जे आहोत. वी आर नॉट टॉलरेटिंग दिस नॉनसेन्स. कुणाविरुद्ध बोलतोय आपण? आपल्या देशाच्या सैनिकांविरुद्ध. 24 तास आपल्यासाठी बंदूक घेऊन तिथे उभे असतात. दुश्मनांच्या डोळ्यात डोळे घालून थांबलेले असतात. सडेतोड त्यांना उत्तर देतात, छातीवरती गोळ्या खातात. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या सॅलरीचे मापं काढणारी ही बाया स्वतःला जेन म्हणून घेते. टॅक्सबद्दल बोलते, आमच्या टॅक्समुळं या सैनिकांच्या सॅलऱ्या होतात. एक लक्षात ठेवू. सुरक्षतेची हमी हे सैनिक देतात म्हणून आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट येते, आपल्या इथं रोजगार येतो. बाहेरच्या देशातल्या कंपन्या आपल्या इथे इन्व्हेस्टमेंट करतात. तुमच्यासारख्या लोकांना नोकऱ्या भेटतात. तुम्ही टॅक्स भरता आणि टॅक्स भरल्यावरती तुम्हाला असं वाटतं, की बाबा रे आम्ही लय मोठं काम केलेलं आहे. परंतु तुमची जी नोकरी आहे, ही नोकरी पण या सैनिकांमुळं आहे. हा सैनिक तिथं मर मरतो, आपल्या सुरक्षतेची हमी देतो. आपण इकडं-तिकडं हुल्लाडपणे हिंडतो, हे या सैनिकांमुळं. आणि या सैनिकांची डिसरिस्पेक्ट करणाऱ्या तुमच्यासारख्या बाया काय म्हणावं ह्यांना मला काही समजत नाही. परंतु जरी तुम्ही जेन म्हणून सगळीकडे मिरवत असाल, तर एक लक्षात ठेवा, तुम्ही सिस्टम विरोधात लढा. जे पण भ्रष्टाचारी लोकं आहेत त्यांच्या विरोधात लढा. आपल्या देशाच्या सैनिकांच्या विरोधात लढू नका.